तर मित्रांनो आपलं भाऊ फौजी झालेत त्याकरता पेढ घेऊन आलोय त्यांच्यासाठी खास. हे बघा आपलं खाव्याचे पेढे आहेत. अपना भाई फौजी आहे फौजी मित्रांनो का. ओय फौजी बोला की काय इकडं बघा राव आमच्याकडे. नमस्कार. तर बघा आपलं माऊली फौजी आहेत मित्रांनो या ठिकाणी. आपल्या फौजींना पेढे बिळे सारते का. डॉक्युमेंटचं काम चाललंय आता या ठिकाणी. माझ्या बायला आता दूध दिलंय मित्रांनो का. कसं खायला प्यायला जपल्या काय मुकी जनावर आपल्याला लय जीव. आपण त्यांना जीव लावले होती बी आपल्याला जीव लावतात. तर आपला डॉन कसा पेतोय दूध नुसतं गुबरूक गुबरूक. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग एकदम खास. मित्रांनो आत्तापर्यंतच्या ब्लॉग मधला ना एकदम खतरनाक ब्लॉग असणार आहे. आणि त्या खतरनाक ब्लॉग म्हणजे काय तर मित्रांनो आर्मीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आपलं भरपूर भाऊ नाही का, आपलं भरपूर भाऊ भरती झालेलं आहे. त्यातीलच एक मित्रांनो नाही का आमच्याच म्हणजे भाऊकीतला आपला भाऊच चुलत भाऊच मित्रांनो भरती झालेला आहे. आणि आज त्याचा जरा व्हिडिओ शूट करायचा आहे. तर व्हिडिओ शूट सोबत मित्रांनो आपला ब्लॉग सुद्धा शूट होणार आहे. आणि आता कोण कोण भरती झाले, कोण कोण आपल्याला गावते आणि कोणाकोणाचा व्हिडिओ घ्यायला गावते ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग अजून तर काय आपण आपलं घर सोडलेलं नाही मित्रांनो या ठिकाणी. हो का काय काय चालले. भाकरी करते ना. भाकरी खायला वय हा आय आपली भाकरी करते मित्रांनो या ठिकाणी. आता जरा वाजे उशीर झालाय. औषध पाहिजे हा मेंढरांना औषध पाहिजे होतं. काय ब्लॉग शूट नाही झाला मित्रांनो. उद्याच्याला आता आपण परवा दिवशी जर औषध पाजलं ना तर सुद्धा ब्लॉग शूट करेल. आणि या ठिकाणी कोणी ए घबरा बघ कसं आहे गडी. चल 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 या ठिकाणी आपली बॅग आहे मित्रांनो. बॅग हो का खूप जुनी पुराणी बॅग आहे मित्रांनो. ही बॅग घेऊन आता जाणार आहे आपण. बॅगेमध्ये जरा साहित्य आहे. आता बॅग घेऊन निघायचंच आपल्याला. तोपर्यंत आता दादा जरा बाहेर गेले ते त्यामुळं अजून आपल्याला टायमिंग आहे. तर आता दादा कधी येतात काय जणू. दादा आल्यानंतर जायचं मित्रांनो बघायचं नाही का. भाऊला रंगवायचे गुलाल बिलाल नाही का. व्हिडिओ शूट करायचा एकदम खतरी. तर फायनली आपलं दादा आलेलं आहेत हो का. दादा आले ते मित्रांनो. आणि मी बघितलं का कसे गॉगल बिगल टाकून एकदम रॉयल रुबाबात मित्रांनो. कारण का तर फौजींना भेटायचे. फौजी म्हणजे आपला मित्रांनो शान आहे भारताची. तर आपल्या फौजी लोकांना भेटायचे म्हणल्यावर आपण एकदम टाकाटक ते गेलंच पाहिजे. अपना भाई फौजी आहे फौजी मित्रांनो हो का. ओय फौजी बोला की काय इकडं बघा राव आमच्याकडे. नमस्कार. तर बघा आपलं माऊली फौजी आहेत मित्रांनो या ठिकाणी. माऊली दादा दशरथ दादा दोघं बी भाऊ आपलं फौजी झालेत फौजी. आता काय म्हणायचं ओय काय म्हणायचं आता फौजी. माऊली काय म्हणायचं फौजी. फौजी म्हणायचं फौजी. तर मित्रांनो आपण सासवडला आलेलो आहे. आणि आपलं दोन्ही भाऊ मित्रांनो माझं दोन्ही भाऊ फौजी झाले. ते भाऊ फौजी झालेत म्हणले आपलं तर रुबाब असणारच. आणि आता त्यांच्यासाठी काहीतरी मी घेऊन आलोय मित्रांनो. आपलं भाऊ फौजी झाल्यात देश सेवा करणार आहे. नाही तर मित्रांनो आपलं भाऊ फौजी झालेत त्याकरता पेढ घेऊन आलोय त्यांच्यासाठी खास. हे बघा आपलं खाव्याचे पेढे आहेत. भावांना पेढे दिले. तर भरपूर संघर्ष केल्यानंतर आपलं भाऊ दोन्ही बी फौजी झालेत मित्रांनो. तर मित्रांनो ब्लॉग संपलेला नाही. आता इथून पुढं तुम्हाला एकदम खतरनाक वातावरण आता घरच्यांना भेटायला जाणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं दुसरं एक फौजी भेटलेले आपल्याला. हे आहेत आपला हर्षद फौजी. मग फौजी कसं काय पेढ खा. हे बघा पेढ कसं खाव्याचं पेढ. सगळीजण पेढ खाते ते. आपल्या फौजींना पेढ सारते हो का. डॉक्युमेंटचं काम चाललंय आता या ठिकाणी. तर मित्रांनो आपल्याला आपल्या चुलत भावाच्या तिकडं जायचं होतं. पण जरा मित्रांनो त्यांचं कसं आहे परवा दिवशीच त्यांना जॉईनिंगला बोलावले. आणि त्यासाठी मित्रांनो भरपूर डॉक्युमेंट लागतात. तर डॉक्युमेंट भरपूर लागतात आणि ते बरं डॉक्युमेंट गोळा करायला त्याला भरपूर वेळ झाला नाही का. म्हणजे त्यांचा वाडा जवळजवळ 100-150 किलोमीटर लांब गेला आहे. आणि तिकडं जायला इथंच उशीर झाल्यामुळं आणि ते डॉक्युमेंट बी त्याला गोळा करायचं असल्यामुळं तो म्हणला नको बाबा आता वाड्याला जायचं आपलं कॅन्सल करू. तर कॅन्सल झालं मित्रांनो. पण आपण आपल्या मित्रांना भेटलो आणि आता वाड्यावरती आले. तर आपलं मित्रांबद्दल आपलं आई दादा काय बोलते ते आणि आपण काय जेवण बिवण बनवतोय ते बघू चला.
तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या आईच्या चालल्या ते भाकरी. आई मस्तपैकी भाकरी बनवते. तर भाकर तर चांगलीच फुगली गच. आ भाकर तर चांगलीच गच फुगली. हो का भाकर कशी फुगली आपली गच्च. तर आई आपले मित्रमंडळी फौजी झाले काय वाटतंय तुला? आनंद वाटतोय मला बी. हा चांगली कष्टाळू पोरं भरती चांगली झाली. हा कष्टाळू पोरं भरती झाली. असंच भरती इथून पुढं बी व्हावं तर पोरं. हा मेहनत करण्याला हा. करणाऱ्याला यश मिळलं पाहिजे. हा? मग काय मेहनत जे करतंय त्याला यास मिळलंच पाहिजे. होय. तर आईच्या चालल्यात भाकरी बघा. पुढील वाटचाली शुभेच्छा असं म्हण की आई. आणि दादा बी बसले ते आपलं. दादा तुम्हाला काय वाटते एकदम मस्त वाटतं या पोरांचं? पोरांचं एकदम आनंद वाटतो या. देश सेवेसाठी आपली जाणार आहेत पोरं. आता त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा भरपूर द्या. आहे ना शुभेच्छा आहे. चांगला आनंद झालाय उलटी. हा देशाची सेवा करावं पोरांनी. हा चांगलं मस्त बाकी चांगलं इथून पुढे बी पोरं अशीच भरती होत जावं. देशाची सेवा करावं. गोरगरिबांची मुलं जास्तीत जास्त भरती हो हीच हा. ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या पप्पूला भाकर टाकले मित्रांनो या ठिकाणी. पप्पड खाते भाकरी बघा दिवसभर. आई मेंढरा का होता का येऊ? हा. मेंढरा का होता आम्ही पप्पू? सारी मेंढराखण काढून गबऱ्या घर सांभाळायला. गबरू अर गबरूला तर बघायचं हे आपल्या आपल्या ह्या बाळाने मित्रांनो हो का. हे आपल्या काळा बाळा म्हणजे मित्रांनो आपला एक घरचा इतका जबरदस्त राखणदार आहे. आई आपला काळू घरी असल्यावर कोणाला येऊन देत नाही ना. काळू कुकरी सांभाळणार, कोंबड्या सांभाळणार, कुत्री येऊन देणार नाही. काळू लय सांभाळतो घर. जबाबदारी काळू असते घराची. आखे कुठं गेल्या? हा मगाशी चालला होता माझ्या बरं हा मेंढराक. हा त्याला म्हणलं बाबा आपल्या घरी कोण नाही, घरी सांभाळ. पटकुनी झोपला खाली. पटकोनी घरी आला निघून. हा झालं. तर या ठिकाणी आपली गबरी बघा मित्रांनो गुबगुबीत कशी आहे. गबरू मी आलोय ते कसा करायला लागलाय बघा. आई त्याला वाटलं वाटतंय का काय तुझा. दूध प्याला का काय? हा, कोण नाही रे दूध. दूधच नाही मित्रांनो. थांबा गबरीला लावायचं दूध आणून दूध घालो आपल्या बाळाला. दूध नाही अजून. हात चाटते येऊ बू बू बू. त्या एक वाटी आणून पोलीस करायची दूध घाला. दूध घालाय वाटी आणली. वाटी बघू कसली आहे. तर आता आपल्या ह्या तांब्यामध्ये आपल्या गबरूला दूध घेऊ मित्रांनो. आता कुठल्या शेळीचं दूध घ्यायचं आपण तर आपल्या मनीचं. हे आपली मनी आहे मित्रांनो. मनी हो का मनू. हे मनूचं थोडंसं दूध काढू आणि आपल्या गबरूला पाजू. हे आपलं दूध तर एकदम थोडंसं निघलंय म्हणजे अर्ध्या तांब्याला बी वाईस थोडं निघलंय. आणि काळू बघा की दूध काढलंय. तर यांना मित्रांनो दूध लय ह्यांच्या जीवाचं नाही का. दूध काढलं ना ह्यांना असं वाटतं आम्हाला दूध द्यावा आम्हाला. पण आता काळू आम्हाला आहे गबरूला दूध द्यायचंय. तुम्ही काय बारीक नाही राहिला. तुम्ही भाकर खाता. गबरू काय भाकर खात नाही. तर आपलं हे दूध गबरूला जाणार काय रे. बघा त्याला वाटते मला द्यावं. माझ्या बायला आता दूध दिलंय मित्रांनो का. कसं आहे खायला प्यायला जपल्या काय. मुखी जनावर आपल्याला लय जीव. आपण त्यांना जीव लावले होती बी आपल्याला जीव लावतात. तर आपला डॉन कसा पितोय दूध नुसतं गुबरू गुबरू. आईने एक वाटी आणली. आईला गावली वाटी. आई वाटी गावली ना. हा वाट होईन गबरूला दूध घालाय. हा गबरूला मित्रांनो. ते असं गबदुल आहे म्हणून आम्ही तर त्याला गबरू गबरू म्हणतोय. गबरू नाव तुम्हाला कसं काय वाटतंय आपल्याला सांगा कमेंट करून नाही का. तर बघा कसं आहे गडी. आता दूध पिणार आणि भाकर मागं ठेवणार. खाली तर खाणार नाही तर भाकर खातच नाही गडी. तर मित्रांनो काल परवा दिवशी आर्मीचा रिझल्ट लागला आणि त्या आर्मीच्या रिझल्टमध्ये मित्रांनो भरपूर मुलांची नावे लागले. लिस्ट लागले नाही का. नाव आलं त्या रिझल्टमध्ये. तर तसंच मित्रांनो माझ्या जवळजवळ 7-8-10 मित्रांची सुद्धा लिस्टमध्ये नावे आली. म्हणजे आपलं भाऊ फौजी झालं मित्रांनो. आणि त्यातील एका अशा मुलाचा तुम्हाला संघर्ष मी सांगणार आहे मित्रांनो. जो आमच्यासोबत रूमवरती राहिला होता आणि मित्रांनो त्याचं नाव आहे माऊली यादव. त्या भावाने मला भरपूर मदत बी केली. यूट्यूब क्षेत्रामध्ये बी मला भरपूर त्याने मदत केली. आणि तसेच मित्रांनो त्याचे लहानपणापासून त्याने इतकं कष्ट केलं ना मित्रांनो. भरपूर कष्ट केलं आणि त्याची लहानपणीच आई वारली. आई वारल्यानंतर मित्रांनो भाऊ असाच आपलं नाही का. आई वारल्यानंतर मित्रांनो इकडं तिकडं काम करायचा. भरपूर मित्रांनो अक्षरशः लोकांच्या वावरात दारी धरायचा. मिळेल ते काम करायचा. आणि इकडं तिकडं एक छेतच गेलं नाही का मित्रांनो. ते म्हणतात ना
की एक वेळ घराला छत नसलेलं चालेल, तुमच्या घराला छत नसलं तरी चालेल, पण प्रत्येकाच्या घरात आई नावाचा हा दागिना असलाच पाहिजे मित्रांनो. तसंच आपल्या भाऊची तर लहानपणीच आई वारली. आई वारल्यानंतर कसं तरी त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं मित्रांनो. शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस पहिली भरती सुटली, भाऊ आपला पहिल्या भरतीला गेला. ज्यावेळेस आपला भाऊ पहिल्या भरतीला गेला त्यावेळेस त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला मित्रांनो, नाही का. सगळ्यांनी त्याला असं डोक्यावरती उचलून धरल्यासारखं केलं. कारण का तर त्यांना वाटलं हा आता भरतीला चाललाय म्हणजे हा डायरेक्ट फौजीच बनणार. पण मित्रांनो त्या भरतीला गेला. भरतीला गेल्यानंतर 1 महिन्यानंतर आर्मीच्या भरतीचा रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनो भावाचं काय नाव आलं नाही. नाव आल्यानंतर त्या थोडासा खचून गेला आणि घरच्यांनी मित्रांनो नाही का त्याला सपोर्ट करणं बंद केलं. नाही म्हणले बाबा तुझं तू बघ, नाही का. असं म्हणजे सपोर्ट एखादा अर्धा करायचं कोणी तर बहुतेक त्याला सपोर्ट करीत नव्हतं. त्यानंतर भावानी जिद्द नाही सोडली मित्रांनो. भरपूर म्हणजे कष्ट केलं मित्रांनो. ते हॉटेलवरती कामाला सुद्धा गेला. स्वतः काम करून 4 पैसे मिळवून मित्रांनो त्याने भरतीची प्रॅक्टिस केली मित्रांनो. आमच्या समोरची घटना आहे. कारण का तर मित्रांनो एवढं आम्हाला कसं माहिती आहे, आम्ही ताटात खाल्लेली व्यक्ती आहे नाही का एकामेकाच्या. तर त्यामुळं आम्हाला तो जो सांगायचा ना त्याची जी कहाणी ती इतकं वाईट वाटायचं ना ऐकून मित्रांनो, भरपूर वाईट वाटायचं. तर भाऊने भरपूर कष्ट केलं आणि मित्रांनो पुन्हा भरती सुटली. पुन्हा भरती दिली मित्रांनो. आणि त्यानंतर भरती दिल्यानंतर त्याचा रिझल्ट काय लागाना. भरतीचा 1 महिना झाला, 2 महिने झालं तरी रिझल्ट लागाना. त्यानंतर मित्रांनो एकदम रिझल्ट लागला आणि भाऊने असा धप्पा दिला. ज्यांनी नजरा फिरवल्या होत्या ना त्यांना एकदम खतरनाक धप्पा दिला आणि आपला भाऊ फौजी झाला. तर मित्रांनो मला त्या माझ्या भावाचा आणि अशा भरती झालेल्या सगळ्यांचाच मला खूप खूप अभिमान आहे. तर माझ्या भावांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तसेच मित्रांनो हा आपला आजचा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.